महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून उद्या गवई शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहेत. रासू गवई आणि कमलाताई गवई यांचे ते पुत्र आहेत. दरम्यान सरन्यायाधीश झाल्यावरती ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचा निर्णय घेतील का असा सवाल विचारल्यावर त्यांच्या आई कमलाताई गवई यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी आहे. मी आई आहे ते वेगळं आहे. तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच. परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान बुद्धाने लोक या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे. तर लोकांना लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे. तर त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे. परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. एलओसीवर 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा. भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त. पाकिस्तानने तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडावा. काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नाही. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावलं. भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश. पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा महाविनाश. पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा. शाहिद अहमद कुट्टेही मारला गेला. भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठं पाऊल. ऑपरेशन सिंदूरची 70 देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती दिली. चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी मात्र गैरहजर असल्याची माहिती. तुर्कीच्या सफरचंदांवर राज्यातल्या व्यापाऱ्यांचा बहिष्कार. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कीची सफरचंद बाजारातून गायब. मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज. दिल्लीतील कर्तव्य पथावर भाजपाची तिरंगा यात्रा. भाजप नेत्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती. यात्रेतून जवानांच्या शौर्याला सलाम. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल. दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू. भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा. एप्रिलमध्ये भारताचा किरकोळ महागाई 3.16%वर तर आरबीआयकडून व्याजदर जैसे थे ठेवले जाण्याची शक्यता. उद्या होणाऱ्या लग्नाआधी काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोळ यांचा मुलगा बेपत्ता. अमरावती पोलिसात तक्रार दाखल. बेपत्ता होण्याआधी वैभवने एटीएम मधून 40,000 रुपये काढल्याचं समोर. भिवंडीच्या कोल्हेरमध्ये टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यामुळे कामगार चिरडल्याची घटना. जखमी कामगारावर उपचार सुरू. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद.